कायदे झाले तरी त्याची दोषसिद्धी होत नाहीये लवकर, ही सुद्धा कारण मला वाटतं. आता बोलता बोलता जसं तुम्ही म्हणालात आणि मी सुरुवातीलाही म्हटलं की तुमच्यामुळे महिलांना लोक राजकारणामध्ये सिरियसली घ्यायला लागले, कारण जसे तुम्ही मुद्दे मांडत होता ते लोकांना पटत होते, त्यामुळे महिला सुद्धा राजकारणामध्ये येऊन काही डिफरन्स करू शकतात. त्यांना एक तर स्वतःची मतं आहेत, कारण आतापर्यंत ज्या आपण महिला पाहिल्या तर म्हणजे या आधीच्या पिढीतल्या, तर त्या तितक्या वोकल नव्हत्या आणि वोकल असल्या तरी सुद्धा त्यांना तितकंसं ग्राह्य धरलं जात नव्हतं. आणि ज्यावेळी तुम्ही मुद्दे मांडायला लागलात त्यावेळी लोकांना वाटायला लागले की नाही, महिला सुद्धा राजकारण, मी जसं म्हटलं की अनेक महिलांच्या तुम्ही रोल मॉडेल आहात, ज्यांना राजकारणामध्ये यायचं आहे, ज्यांना काहीतरी करून दाखवायचं आहे, ज्यांना काही महत्त्वाकांक्षा आहे. त्यांना असं वाटतं की नीलमताई जसं बोलतात किंवा तसं आपण केलं पाहिजे किंवा तसे मुद्दे मांडता आले पाहिजेत. तर हा अर्थात त्याच्यामध्ये अभ्यासही तितकाच आहे आणि तुम्हाला चळवळीची बॅकग्राऊंड आहे, तर याकडे कसं बघता, म्हणजे चळवळीतून राजकारणाकडे आल्यानंतर तो सिरियसनेस किंवा ते स्वीकारलं गेलं आणि म्हणजे त्या मोठ्या प्रमाणावर तुम्हाला सुद्धा लोकांनी नेता म्हणून एक्सेप्ट केलं. एक तर पहिली गोष्ट आपली विचाराची चौकट फार व्यवस्थित पाहिजे. त्याच्यासाठी राईट्स बेस अप्रोच, म्हणजे महिलांचे अधिकार काय आहेत, स्त्रियांची कर्तव्य काय आहेत आणि महिला विकास म्हणजे काय आहे, याच्यावरती अभ्यास करणं खूप गरजेचं आहे. मी स्वतःचं कौतुक किंवा अतिशयोक्ती म्हणून सांगत नाही, पण मी या तिन्ही विषयांवरती कमीत कमी मला तर असं वाटतं 20,000 पानं वाचन केलेले. वा, इतकी पुस्तकं किंवा त्याचं वाचन आणि सातत्याने करत असते. बऱ्याच जणांना असं वाटतं की मीडियात दिसणं हे सगळ्यात सोपी गोष्ट आहे, पण मीडियात दिसणं आणि अर्थपूर्ण बोलणं हे फार मोठं आव्हान आहे. खरं आहे, कारण नुसतं दिसलं की ते काही क्षण दिसतो, त्याचा आनंद असतो, पण सुरुवातीला तर अनेक लोक आपल्या साडी किंवा कपड्यांकडेच बघतात. आपण काय बोलतो हे लक्षात ठेवलं पाहिजे, या दृष्टिकोनातून काम करायला लागतं. दुसरं, मी जास्त बघून बघून शिकले, म्हणजे थोडकं नेमकं बोलणं आणि या मुद्दे हे मला हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्याकडून कळले की साधारणपणे भूमिका काय असू शकते कुठल्या बाबतीमध्ये, आणि त्या भूमिकेच्या चौकटीमध्येच आपण मांडलं पाहिजे. स्वतःचं जे मत आहे ते वैयक्तिक मत न मांडता पक्षाचं मत मांडलं पाहिजे. त्यामुळे उगाच इकडचं तिकडचं बोलणं शक्य नाही. संवाद कौशल्य खूप आवश्यक आहे, वाचन अभ्यास गरजेचं आहे. आणि दुसरं खरं सांगायचं तर राजकारणातल्या महिलांनी, काही जणी सल्ला विचारतात, काहींना असं वाटतं की त्या स्वयंसिद्ध आहेत, त्याही माझ्यासारखं प्रवक्ता होऊ शकतात आणि बोलू शकतात. माझ्या शुभेच्छा आहेत त्यांना. पण बऱ्याच जणांना कुठे काय बोलायचं नाही हेच कळत नाही. अगदी बरोबर. जे नाही बोलायला पाहिजे तिथे त्या जाऊन पहिलं ते बोलतात आणि तिथे पहिलं त्यांचं वाक्य असतं, साहेब आम्हाला संधीच मिळत नाही. आता अशाला साहेब, कुठलेही साहेब असतील, कलेक्टर असतील, पक्षाचे असतील, ते हतबुद्ध होतात की आम्ही संधी द्यायची म्हणजे काय करायचं, आम्ही संधी द्यायची म्हणजे काय करायचं. शेवटी संधी तुम्हाला स्वतः काम करून निर्माण करावी लागते आणि ते निर्माण करून जे लोक तुम्हाला स्वीकारतात त्यांची तुम्हाला कामं करावी लागतात आणि कामं केल्यानंतर समाज तुम्हाला स्वीकारतो. हे लक्षात न घेता फक्त समारंभ किंवा इव्हेंट म्हणजे राजकारण अशी व्याख्या केली तर तो म्हणजे साबणाचा फेस आहे, त्याच्यावरून गुळगुळीत होऊन माणूस पडणार. या सगळ्यामध्ये तुम्ही जो एक मुद्दा उपस्थित केला आणि मला असं वाटतं ताई, मी तुम्हाला इतकी वर्ष आता पाहते, मी तुम्हाला कायम म्हणते की